हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही स्वस्त, मस्त आणि अगदी आनंदी असाल. स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि ते सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. आणि आजची रेसिपी आहे चिकन फ्राय. चिकन फ्राय म्हणू शकता किंवा चिकन ग्रेव्ही काइंड ऑफ बनवलं होतं मी. सो त्याच्यासाठी मी आता मसाला भाजून घेते आहे. मसाल्यामध्ये सिंपल बेसिक खडा मसाला मी शक्यतोवर नाही वापरत. सो कांदा, लसूण, अद्रक, थोडंसं खोबऱ्याचा कीस होता, खोबरं किसलेलं, ह्याला काय म्हणतो आपण, खोबऱ्याचा कीस होता, तो टाकला आहे मी. जे डेसिकेटेड कोकोनट असतं ना, ते इमर्जन्सीसाठी ठेवते मी. सो थोडंसंच होतं पण तेवढं इनफ होईल. आणि एक टोमॅटो, कोथिंबिरीच्या काड्या, एवढं मी मसाल्यामध्ये भाजून घेतलं होतं. काय त्याला म्हणतात, हे थोडंसं छान परतवून घ्यायचं. जर तुम्हाला एकदम छान तर्री हवी आहे ना तुमच्या ग्रेव्हीला, तर मसाला आहे ना तुम्ही अगदी छान भाजा. म्हणजे आहे ना तुम्हाला जास्त मसाला तेलामध्ये फ्राय करायची गरज नाही पडणार आणि छान तर्री पण येईल तुमच्या भाजीला. तुम्हाला दाखवते मी पुढे. पूर्ण रेसिपी बघा शेवटपर्यंत आणि एन्जॉय करा व्हिडिओ. सो आता हे भाजलं जातं आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो घातला होता कट करून आणि ते भाजू देऊया आपण छान. मग त्याच्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या. जेव्हा पण तुम्ही नॉनव्हेजसाठी मसाला बनवता ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा पुदिना असेल तर पुदिना पण घालू शकता तुम्ही. अगदी 4-5 पानं जी असतात ना ती घाला, त्याने खूप छान टेस्ट येईल. आणि कोथिंबिरीच्या काड्या तर ना मस्ट आहेत, खूप छान. मला तर खूप त्याचं फ्लेवर आवडतं. म्हणजे कोथिंबिरीपेक्षा पण जे तुम्ही कोथिंबिरीच्या काड्या घालता ना, त्याने खूप छान टेस्ट येते मसाल्याला. आणि आता कोणीतरी म्हणेल की तू नॉनस्टिकच्या कढईमध्ये असा तो चम्मच का वापरते. तर मी ॲक्च्युली हा व्हिडिओ संडेचा आहे आणि मी सगळे किचनमधले जे आपले स्पून वगैरे सगळं असतं ना ते मी धुवायला टाकलं होतं. सो आत्ता माझ्याकडे हे उलटणं काइंड ऑफ आहे, तर मी हेच यूज करते. आणि तुम्ही बघितलं मी कोथिंबीरच्या काड्या पण जरा चिरून घेतल्या होत्या, म्हणजे छोट्या छोट्या, जेणेकरून मसाला वाटताना तो जाड नाही राहणार. आणि ह्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या ज्या असतात ना ते पण घेते आहे मी. ॲक्च्युली आधीच परतून घेणार होते, पण मी म्हटलं जाऊ देत, मला आत्ता लक्षात आलं. मी त्याच्यावर, आणि माझं हे जे तेल आहे ना, हे ॲक्च्युली मी फ्रेंच फ्राईज बनवलेल्या होत्या, तर ते तेल आहे मी फ्रेंच फ्राईज तळून घेतलेलं. त्याच्यामुळं त्याला काही तेवढं गरम करायची गरज नाही आहे. आणि मिरच्या छान भाजल्या गेल्या पाहिजे. जेवढं छान भाजलं जाईल, मिरच्या अगदी काळ्या झाल्या तर तुमच्या मसाल्याला पण छान चव येईल आणि त्याला तर्री खूप छान येईल. सो छान मस्तपैकी भाजून घेऊया आणि थंड झाला की मस्त फिरवून घ्यायचा मसाला. ॲक्च्युली नॉनव्हेजचं असं आहे ना की मी हे मसाला भाजेपर्यंत चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि हळद आणि मीठ टाकून कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. म्हणजे काय होतं ना, ते शिजेपर्यंत, ते जोपर्यंत आणि चिकन पटकन शिजतं, 1 किंवा 2 शिट्ट्यांमध्ये चिकन शिजून जातं पटकन. तर ते जोपर्यंत शिजत होतं ना चिकन, तोपर्यंत मी इकडे मसाला करून घेतला आणि थोडंसं गार व्हायला ठेवलं मी मसाला. लगेच आपण कुकरला फिरवून घेत नाही, तर ते मसाला फिरवून घेईपर्यंत मी इथे पीठ पण मळलं होतं साईडला. सो आता हे बघा, माझा मसाला छान
वाटून घेतला आहे मी आणि आता आपण त्याला छान फिरवून घेऊया. तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही घालू शकता. मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणे, किती तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे. मी बेसिक मसाले घालते. मी त्याच्यामध्ये खडे मसाले, जर तुम्ही माझ्या रेसिपीज बघितल्या असतील तर मी कधीच नॉनव्हेजमध्ये खडा मसाला नाही घालत. मला स्वतःला त्रास होतो खडा मसाल्यांचा आणि तसंही आमच्याकडे काळा मसाला केलेलाच असतो आणि आम्ही स्पेशली नॉनव्हेजसाठी आहे ना, मम्मीनी काळा मसाला करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, थोडा खडा मसाला हे सगळं असतं. त्याच्यामुळे वेगळं मी भाजत नाही. आणि माझ्याकडे ना थोडासा काळा मसाला पण होता आधी केलेला, म्हणजे एक्स्ट्रा जो आपण करून ठेवतो. आता जे मी चिकन बॉईल करून घेतलेलं आहे ना, शिजवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये पण मीठ आहे, म्हणून हे मी जरा बेताने मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट किंवा जो मी तुम्हाला सांगितलं मसाल्याचं तिखट केलेलं आहे ते घालते आहे. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे, आणि थोडासा काळा मसाला, बास, दॅट्स इट. आता हा मसाला तुम्ही बघू शकता. ह्याला खूप जास्त कष्ट नाही आहेत. मी कुठेही व्हिडिओ जो आहे ना तो कट करून पुन्हा रेकॉर्ड नव्हता केला. हे सलग रेकॉर्डिंग आहे. फार तर 2-4 मिनटं लागतं तुम्हाला मसाला फ्राय होईपर्यंत. आणि ही धने जिऱ्याची पूड राहिली होती म्हणून मी ती पण पुन्हा एकदा घातली थोडीशी. धने जिऱ्याच्या पूडने काय होतं, थोडंसं गारवा, म्हणजे मसाला जे आपण खातो ना, तर त्याच्यामध्ये जे पण तुम्ही नॉनव्हेज वगैरे बनवत असाल त्याच्यामध्ये धने जिऱ्याची पूड पण घाला. मी धने आणि जिरे भाजून त्याचं पावडर केलेलं आहे. एकतर धने जिऱ्याचं पावडर थंडही ठेवतं तुमचं पोट आणि त्याची टेस्ट पण छान लागते. खूप मस्त स्मेल येतो त्याचा. आणि तुम्ही स्वतः घरी केलेली असेल तर त्याचा खूप छान सुगंध असतो. आणि आत्ता मसाला इतका छान परतल्या गेल्यानंतर पूर्ण घरामध्ये तो स्मेल येत होता. आणि ॲज युजल कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये पण घालते आणि नंतर पण आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया. आणि दॅट्स इट. तुमचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे 90%. आता हे जोपर्यंत, आणि काय करायचं आता ऑलमोस्ट तुमचं काम झालेलं आहे. हे तुम्ही एक 5 मिनटं शिजत ठेवा, कारण जेवढं ते ग्रेव्हीमध्ये पण शिजेल ना. मी नॉर्मली चिकनला ग्रेव्ही नाही करत, पण आज तुम्ही बघू शकता थोडंसं मी जे चिकन बॉईल होताना पाणी सुटतं ना त्याला, ते पण मी घातलं आहे त्याच्यामध्ये. कोथिंबीर घातली आहे छान मस्त. आणि आता आपण दुसऱ्या गॅसवर चिकन शिजायला ठेवूयात आणि एका साईडला चपात्या करून घेऊया. म्हणजे किती पण नाही म्हटलं ना तरी तुमचा अर्धा-पाऊण तासामध्ये स्वयंपाक होतो. सो आता मी एकीकडे चिकन शिजायला ठेवलं आहे. ते फक्त ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालं पाहिजे. त्याच्यामुळे एक 2-4 मिनटं का होईना ते शिजत ठेवा तुम्ही. आणि येस, चपात्या करून घ्यायच्या आणि आपण गुड टू गो. आणि कोणाकोणाला म्हणजे तुम्ही नॉनव्हेजमध्ये काय काय रेसिपी बनवता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पटापट चपात्या पण करून घेऊया. मी जर चपाती खाल्ली तर मी राईस खात नाही,
आणि राईस केला तर चपाती खात नाही, कारण दोन्हीही संपत नाही ॲट अ टाईम केलं तर. एखाद वेळेस ज्या दिवशी मला बिर्याणी वगैरे खायची इच्छा होते त्याच दिवशी मी म्हणजे एक चपाती आणि बिर्याणी असं खाते. नाहीतर मी शक्यतोवर मग दुपारी चपाती खाऊन घेते. आणि जर मला संध्याकाळी खायचं असेल, मोस्ट ऑफ द टाईम मी नॉनव्हेज एकच टाईम खाते. त्याच्यामुळे कधी वाटलं माझ्या मनावर तरच मी राईस करते, नाही तर नाही करत राईस. आणि चपात्या पण मस्त पटपट करून घ्यायच्या. तिकडे चिकन पण गरम आहे. आणि मस्त आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. आणि नॉनव्हेज असलं ना की इतकी भूक लागते ना, पटकनच भूक लागून जाते. असं होतं की कधी एकदा जेवायला बसतोय. दॅट्स इट. माझ्या चपात्या पण करून झालेल्या आहेत आणि चिकनची भाजी पण रेडी आहे. सो आता आपण प्लेटिंग करून घेऊया. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि नॉनव्हेज असलं की कांदा, लिंबू, परफेक्ट. हे बघा, अजून एक चपाती शेवटची. ॲक्च्युली मी घरी एकटीच होते, त्याच्यामुळे मी दुपारी 1.5 चपाती आणि संध्याकाळी 1.5 चपाती असंच खाणार होते. त्याच्यामुळे 3 चपात्या करायच्या होत्या. अँड दॅट्स इट. हे बघा चिकन. मी म्हटलं ना, मी जास्त ग्रेव्ही नाही करत चिकनला, कारण मग मला ते संपलं पण पाहिजे. चपातीसोबत एवढं लागत पण नाही. भाकरी असेल तर ठीक आहे. आणि चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.